चला कसा झाला कार्यक्रम सांगा. छान छान झाला, छान एकदम छान दिसतंय. कार्यक्रम वगैरे मस्त झाला आणि आता आम्ही निघालोय माहेरी. तर इथं बघा आरव दद्दन कसं असताल आणि आयुषला सगळ्यांना मांडीवर घेऊन बसला येतो एकत्र. तर त्यांची मजा चालू होती. मग आता आलो आम्ही, पोहोचलो. अजून वैभवला सृष्टीवहिनीला कोणालाही माहिती नाही मी बॅग वगैरे घेऊन आलेली म्हणून. सृष्टीवहिनी गाडीत होत्या, बसल्या होत्या, पण बॅगा वगैरे पाठीमाग असल्यामुळे त्यांना काही अजून आयडिया नाहीये त्याची. तर बघूया आता. आजोबा काय म्हणतात आजोबा? होय, मग आता जाय की आजोबाला. बघा पाणी घेऊन आले बघा. चहा पाणी वगैरे झालं आणि आता सगळे जायच्या तयारीत होतो. अजून तर काय यांना माहित नव्हतं. मी म्हटलं चला जायचं असं सांगूनच हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपलं सरप्राईज बाहेर काढायचं. तर इथं आता म्हटलं अगोदर रोहिणी हळदी कुंकू लावून घेईल, परत मी घेईल. करू पण आणले ते खरबूज. हा घेते घेते. रोहिणीने बघा ठिक भरून आणले ते. अगं बाई पिशवी पडली. वैभव जवळ द्या गे. बॅग कोणाची आहे ते? बॅग कोणाची तुझ्या हातातली? तिकडे बघ काय असत. खरंच तर बघितलं अक्का. काय झालं? बॅग वगैरे बघून पण वैभवला काही आयडिया नव्हती, कारण त्याला असं वाटलं की रोहिणीचं बॅग आहे म्हणून. पण सृष्टीवहिनीची रिॲक्शन परत तुम्ही बघितलीच वैभवची ती, की मी सगळं बॅग वगैरे घेऊन आले असं म्हणून. पण आता टेन्शन होतं मला आयुषचं, कारण तो आता नुकताच आला होता आजच. आणि आता तो 8 वाजताला सोडून कसा राहणार काय माहिती. म्हणजे आता त्याला खूप समजावणं खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी. बघूया आता. मी कोणासोबत खेळू बोलते? माझ्यापाशी राहतो का आयुष? आयुष माझ्यापाशी राहतो तू? माझ्यापाशी. आणि आता ह्यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की रोहिणी आली आणि मी माहेरी आले. असं नॉर्मली मी माहेरी जरी यायचं असलं तरी मी नॉर्मली पोस्टपोन करते की हा जाऊ दे, रोहिणी आहे तोपर्यंत थांबू आणि परत जाऊ असं. पण ह्यावेळेस काय म्हणजे परत होणार नव्हतं म्हणून मी आत्ता आले. त्याच्यामुळे नाही काही तर आयुष पण असं रडतोय खूप जास्त, आम्ही इथं थांबणार आहे म्हणून. असं त्याला करमेनं झालंय. दादाला सोडून त्याला जायचं नव्हतं आणि तो खूप जास्त रडत होता म्हणून आम्हालाच खूप कसं तरी वाटत होतं. तर बघूया आता कसं होतंय, कसं समजतोय तो. वाटलं गाडीत तुम्ही चप्पल बघितलं तुमच्या लक्षात येईल. कुठलं बघितलंच नाही तर तुमच्या पायातच होत्या, तुमच्या पायात होत्या. मी तरी काल ह्यांना म्हणते बरं का, तिथे येत असते त्या म्हणलं हे दिवाला कुठली इथे आरो तिथं दुसरं काही सामान आहे का माझं पलीकड? ग्लास नेऊ दे. हा होय ग पटली. कसं वाटलं बघ सरप्राईज? ह्यांना सुद्धा सांगितलं होतं मनचा बिनचाल चुकून तुम्ही. चालू करा तुम्ही. आयुष काकाला घेऊन ये. मी तर सांगते सामान आपण सगळे जाऊ. काकाला घेऊ आपण. आयुष गिफ्ट आणलंय.
ऐको काकाला आणा बस स्टॉप वर ना आणि मला न्यायला माघारी इथं पप्पाला घेऊन ये. काकाला घेऊन मला न्यायला या. ओके तर थांबते मी बॅग घेऊन उगीच थांबते बसल्यावर बसते. लवकर ये माघारी तू बरं का. हा छान आहे. चल चल काकाला घेऊन येऊ. तू पुढे पप्पांजवळ बस. हा पप्पांजवळ बस. भैया बाय बाय. बाई दीदी होय तुम्ही लय डेंजर झालं बघा सरप्राईज. कसं बस आयुषला शांत केलं की त्याच्या डॅडीला आणायला जायचं आणि मला परत न्यायला या असं म्हणून. आणि तो गाडीत बसून निघाला. रोहिणीने खूप एवढासा चेहरा केला होता कारण तिलाही तसं झालं होतं की ती आली आणि मी इकडे आली होती. त्याच्यामुळे नॉर्मली तुम्ही बघताय आम्ही दोघीच असतो कायम सोबत. त्याच्यामुळे आता मलाही तसं झालं. राहायचं तर आहे 2-4 दिवस पण सगळं लक्ष माझं आता तिकडंच लागणार आहे. पण चला आता असू द्या आता काय करायचं. तर इथून पुढचे तुम्हाला व्लॉग्स पाहायला भेटतील. आणि कसा वाटला आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.